संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. हेतूमध्ये खोट असणाऱ्यांना नारी शक्ती माफ करणार नाही. महिला आरक्षणावरून मोदींचा विरोधकांवरती हल्लाबोल. मतदारसंघ फेररचना आणि टायमिंगला इंडिया आघाडीचा कडाडून विरोध. आज दुपारी 4 वाजता मतदान होणार. वधू अशोक खरातची एसआयटी कडून 10 तास चौकशी. खरात आणि बिल्डर यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती. तर आजही खरातची कसून चौकशी होणार. उद्या खरातला कोर्टात हजर करणार. आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, आम्ही ते विकत घेतलेले नाहीत. मुंबई पालिकेच्या सभागृहातील किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ. माफीशिवाय सभागृह चालू देणार नाही, सत्ताधारी आक्रमक. राज्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर. ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 पर्यंतच्या नुकसानीसाठी भरपाई. शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट आर्थिक मदत. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खेळाडूंसाठी वार्षिक कॉन्ट्रॅक्ट पद्धत सुरू. बीसीसीआयच्या धर्तीवरती एमसीएचा महत्त्वाचा निर्णय. मुंबईच्या सिनियर खेळाडूंना मिळणार वार्षिक मानधन. हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह. नाशिकमधील टीसीएस कथित धर्मांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी धर्मांतरासंदर्भातली आधीपासूनच प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये नाशिकमधील घटनेचा उल्लेख केलाय. नवा अर्ज दाखल देखील केलाय. फसवणूक किंवा दबाव टाकून केले जाणारे धर्मांतर देशाच्या सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी धोका असल्याचं न्यायालयानं घोषित करावं अशी मागणी याचिकेमधून करण्यात आली आहे. नाशिक टीसीएस लैंगिक शोषण प्रकरणातील 2 आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धर्मांतर प्रकरणामध्ये आज शफी शेख आणि रजा मेमन यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. दरम्यान आरोपी शफी शेखला नाशिक रोड कारागृहामध्ये मारहाण झाल्याचा दावा त्यानं कोर्टामध्ये केलाय. कारागृहातील इतर कैद्यांकडून शफी शेख याला मारहाण करण्यात आली आहे. तर एकाच सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये घडलेल्या घटना असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या एफ-आय-आर करण्याची गरज आहे का? आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या एफ-आय-आर करून प्रत्येक गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून विनाकारण त्यांच्या लिबर्टीशी खेळायचा प्रयत्न चालला आहे. मी आज सगळ्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे रजा जो आहे तो अजून 2 गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. तर त्याच्यासाठी आज सरेंडर ॲप्लिकेशन न्यायालयापुढे देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयाने निर्देशित केले आहेत की पुढच्या तारखेला जेव्हा त्याला MCRमध्ये घेतलं जाईल तेव्हा द्या. तर मी तो तसा देणार आहे. अटकपूर्व जामिनांच्या अर्जावर अजून आम्ही काही बोलू शकणार नाही. नाशिकमध्ये टीसीएस लैंगिक शोषण प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली आहे. कंपनीच्या पार्ट्या त्र्यंबकेश्वर रोडवरच्या हॉटेल आनंद रिसॉर्टमध्ये झाल्याचं समोर आलंय. कंपनीमधील काही पीडित मुलींना त्र्यंबक रोड इथल्या आनंद रिसॉर्टमध्ये नेऊन आरोपींनी लैंगिक शोषण केल्याचं तपासामध्ये उघड झालंय. नाशिक पोलिसांकडून हॉटेलची चौकशी आणि तपासणी देखील करण्यात आली आहे. या रिसॉर्टमधील 2023 मधील काही नोंदी या जप्त करण्यात आल्या आणि सोबतच सीसीटीव्ही आणि इतर माहितीचं रजिस्टर देखील पोलिसांनी जप्त केलंय. या प्रकरणाची चौकशी आता एसआयटी कडून सुरू आहे. इतकंच आम्हाला सांगितलं की अशा नावाने काही बुकिंग होती का आणि मेक माय ट्रिप आणि गोवा बिबो अशा वेबसाईट्सच्या मार्फत ती बुकिंग झालेली आहे म्हणून त्याच्यात काही कन्फ्युजनचा विषयच नव्हता. त्यांनी ती बुकिंग केली आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही त्यांना रूम दिली. 2023चा प्रकार आहे. पण किती रूम होते वगैरे? एक रूम होती. 2 रूम होते? एकच रूम होती. एका दिवशी एक रूम होती. असं एकदा किंवा दोनदा आय थिंक त्यांचं आहे बुकिंग. पण ते कोणत्या नावाने वगैरे ते इन्व्हेस्टिगेटिंग टीमलाच तुम्हाला सांगता येईल कारण की त्यांनी फक्त चेक करून माहिती घेतली. या प्रकरणी आरोपी रजा मेमनच्या नातेवाईकांनी प्रतिक्रिया दिली आहे. जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. जे गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. जे गुन्हेगार नाही त्यांना येतो खोट्या केसेसमध्ये गुम आणि त्यांच्यावरती अत्याचार, त्यांचे घरचे हैराण, त्यांचे नातेवाईक हैराण, परेशान, पूर्ण समाजाची बदनामी करायचं काम चालवलं आहे नाशिक शहरात. कारण गुन्हेगार एक राहतो, पूर्ण समाज गुन्हेगार नाही राहत. आणि सत्ताधारी पक्षच येतं BJP आहे आणि तो BJP येतं घरात पाणी पुरवून संघटनांना, कार्यकर्त्यांना, सर्वांना हे करून मुस्लिम समाजाच्या विरोधात मोर्चे काढते. मुस्लिम समाजाचा काय संबंध आला? तो मुस्लिम समाजात जन्माला आला तर त्यांनी का चूक केलं का, पाप केली का? प्रेम प्रकरणाचं प्रकरण ते एफ-आय-आरच्या येतं, एफ-आय-आरच्या कॉप्या येतं सर्व.
पोस्ट कॉपी येऊ राहिली, पेस्ट येऊ राहिली. हा, एकच FIR, त्याच्यात काही हे नाही. आक्षेप सर्व RSS वर आहे, बजरंग दलावर आहे, VHP वर आहे, सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर. हात पाणी देऊन आज येतं त्यांनी रॅली काढली, पूर्ण मुस्लिम समाजाला शिवाय देऊ राहिले. नाशिकमधील TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी आदेश जारी केलेत. पीडितेची ओळख सार्वजनिक होईल असं वृत्तांकडून करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्याबरोबरच पत्रच नाशिकमधील पोलिसांनी जारी केलेलं आहे. कुणी देखील पीडितांची ओळख पटेल अशी माहिती प्रसारित करू नये असं पोलिसांनी आदेश जारी केले. सोशल मीडियावरती पीडितांची कोणतीही ओळख जाहीर होईल अशी माहिती, फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचं पालन न करणाऱ्यांविरोधामध्ये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील पोलिसांनी जाहीर केलं आहे. TCS प्रकरणामधील मुख्य सूत्रधार असलेली निदा खानवरती मंत्री नितेश राणेंनी गंभीर आरोप केले. निदा खानचा दिल्ली बॉम्ब ब्लास्टमधील डॉक्टर शाहीनशी देखील जवळीक असल्याचा आरोप हा नितेश राणेंनी केला आहे. त्यामुळे नाशिकमधील TDS प्रकरणामध्ये SIT कडून सुरू असलेल्या तपासामध्ये विविध धक्कादायक माहिती ही उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तर निदा खान ही अद्यापही पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलेली नाही, मात्र तिच्या मागावरती पोलिसांचं पथक आहे अशी माहिती देखील राणेंनी दिली आहे. ती कुठल्या ती निदा खान त्या कुठल्या तरी खान नावाची त्यांची HR आहे, गायब आहे. आता कुठे बिळात जाऊन बसणार, कुठला मदरसा तुम्हाला लपवणार, कुठला मस्जिद तुला लपवणार, सगळीकडून बाहेर काढून आणू, चिंता करू नको. तिचा बॅकग्राऊंड काय, तिचे नातेवाईक आहेत, ती कोणाच्या संपर्कात होती, ती HR ची प्रमुख खान नावाची बाई, त्यांनी लाल किल्ल्यावर जे काय बॉम्बलाज घडवले, तिच्या संबंधितची बाई त्या कंपनीमध्ये HR म्हणून काम करत. मंत्री नितेश राणे यांनी शाहरुख खान आणि आमिर खान बद्दल एक गंभीर विधान केलंय. या बॉलिवूडमधील खान लोकांमुळे लव्ह जिहाद चालू झाला, मात्र या खान लोकांचे खाण्याचे वांदे सुरू आहेत. आपले धुरंधर आणि छावासारखे हिंदू ऍक्टरचे चित्रपट बघा असं म्हणत नितेश राणेंनी आमिर खान आणि शाहरुख खानवरती जहरी टीका केली आहे. हे सगळे लव्ह जिहादचे सगळी जबाबदारी या खान लोकांचे चित्रपट आहेत बघा. आता या खान लोकांचे खाण्याचे वांदे झालेले आहेत, कारण का आमचा धुरंधर आणि छावा त्या लोकांना भारी पडतोय. ही ताकद हिंदू समाजामध्ये आहे. आपण पण निर्धार करायला पाहिजे की चित्रपट बघणार तर आम्ही या हिंदू ऍक्टर लोकांचेच बघणार, बाकी लोकांना घरी बसवणार. नाशिकनंतर आता बजरंग दल विश्व हिंदू परिषद राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन करणारे जिहादी मानसिकतेच्या विरोधामध्ये आज बजरंग दल विश्व हिंदू परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. नाशिकमधील TCS कंपनीमधील प्रकरण हे समोर आल्यानंतर या सगळ्या घटनेची गांभीर्य हे लक्षात घेता हे षडयंत्र असल्याचा भाग असल्याचं बजरंग दलाचा आरोप आहे. तर हिंदू धर्मियांचं शोषण केलं जात असून या विरोधामध्ये बजरंग दल जिहादी मानसिकतेच्या विरोधामध्ये विरोध प्रदर्शन करत आंदोलन करणार आहे. राज्यामध्ये मुंबईत बांद्रा कलेक्टर ऑफिस, नवी मुंबई कोकण आयुक्त कार्यालय, पालघर कलेक्टर ऑफिस, रत्नागिरी आयुक्त कार्यालय या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी ही लांबणीवरती गेली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी ही आता 22 एप्रिलला होणार आहे. आरोपीचे वकील आणि सरकारी पक्ष हजर असताना सुनावणी पुन्हा लांबणीवरती पडली आहे. मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर याच्या वकिलांनी आपलं म्हणणं हे मांडण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितलाय आणि त्यानंतर कोर्टानं वाढीव मुदत दिली आहे. तर भोंदू खरातची SIT कडून 10 तास चौकशी करण्यात आली आहे. भोंदू अशोक खरात आणि काही बिल्डर यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती मिळते. चौकशीमधून अनेक गोष्टी या बाहेर येण्याची शक्यता आहे. आज सुनावणी होती, परंतु फिर्यादी पक्षातर्फे आज ॲडजमेंट मागण्यात आली आणि आदरणीय न्यायालयाने त्यांना एक फेअर चान्स मिळावा म्हणून आजची सुनावणी तहकूब केलेली आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 22 तारखेला सकाळी होईल. तो आज फिर्यादी पक्षातर्फे सरळ तहकुबीचा अर्ज देण्यात आला. इव्हन आपण कोर्टाला मेन्शन केलं होतं असं की बॉटम ऑफ द बोर्ड घ्यावं किंवा मग आदरणीय न्यायालयाने उद्या घ्यावं, सॅटर्डेला घ्यावं, परंतु आदरणीय न्यायालयाकडे कामाचा ओघ जास्त आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोयीनुसार 22 तारीख दिलेली. फिर्यादीचे वकिलांना आम्ही कोर्टाकडे मागणी केली की आम्हाला या प्रकरणातले पेपर्स द्या, जे दाखल केले, जे संचिका दाखल केली ते संपूर्ण संच आम्हाला द्या. तो संच आम्ही आज घेऊन आम्ही आमचं त्या कागदपत्रावर आम्ही आमचं म्हणणं तयार करू. आमचं म्हणणं आम्ही आज कोर्टात दाखल करू. तर मग म्हणणं देण्याकरता काय एका दिवसात तर आमचं म्हणणं आज कोर्ट आम्हाला देता येणार नाही. त्यामुळे कोर्टाला आम्ही उद्याची मुदत मागितली होती, पण मग कोर्टाने आम्हाला
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन कोर्टाला दोन्ही पक्षांना सारखे बाजू भेटली पाहिजे, दोन्ही पक्षांना सारखी संधी भेटली पाहिजे, या हिशोबाने कोर्टाने बुधवारची तारीख दिली प्रकरणामध्ये. गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचं नागपूर कनेक्शन समोर आलंय. पार्टीचं आयोजन करणाऱ्या इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शन ही इव्हेंट कंपनीचं नागपूरच्या उदयनगर परिसरामध्ये ऑफिस असल्याची माहिती समोर आलेली होती. पण या पत्त्याची चौकशी केली तेव्हा उदयनगर भागामध्ये कंपनीचं ऑफिस नसल्याचं उघड झालंय. मात्र या कंपनीचा मालक विहान समल हा नियमित नागपूरमध्ये इव्हेंट आयोजित करत असल्याची माहिती तिथल्या स्थानिकांनी दिली आहे. विहान समल हा आपल्या पार्ट्यांसाठी सिने कलाकारांना पाहुणे म्हणून बोलावायचा. वर्षामधून 2 पब्लिक इव्हेंट तो नागपूरमध्ये करत असल्याची माहिती देखील स्थानिक इव्हेंट मॅनेजर राहुल मोटेवानी यांनी दिली आहे. सर नागपुर में वो ऐसे एक्टिवनेस नहीं बोल सकते, लेकिन वो लिमिटेड इवेंट करते हैं. ईयरली एक इवेंट हो गया तो हो गया, या साल में 2 इवेंट हो गए तो हो गए, उस टाइप के इवेंट करते हैं. उसके कंटिन्यूशन इवेंट नागपुर में नहीं होते हैं. कंपनी में जो उसका एड्रेस दिया है बिहान की कंपनी का, वो उदयनगर नागपुर दिया है, संजय नगर. तो कभी आप गए उधर या कुछ आइडिया उसके ऑफिस के बारे में? नहीं सर, मुझे कोई आइडिया नहीं है उसके बारे में. वो क्योंकि यहाँ पे उनका इतना कनेक्शन है ही नहीं, मतलब उनका मोस्टली कनेक्शन बाहर की सिटीज़ में ही है ज़्यादा. वो एक आधा अगर इवेंट करते तो वो किसी ना किसी के थ्रू हेल्प लेके ही करते हैं नागपुर में. म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी नेस्को कंपनीनं निवेदन जारी केलंय. कंपनीला भेट देणाऱ्या सर्व अभ्यागताची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे. आम्ही तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहोत असं नेस्कोनं आपल्या निवेदनामध्ये म्हटलंय. त्याबरोबरच कंपनी परिसरामध्ये अवैध पदार्थ बाळगणं, त्यांचा वापर करणं किंवा वितरण याबाबत नेस्कोचे 0 टॉलरन्स धोरण आहे. याबाबत सर्व उपस्थितांना स्पष्टपणे कल्पना दिलेली असते. कंपनीच्या प्रवेश अटी, कार्यक्रमाचे नियम आणि प्रत्यक्ष स्थळावरील नियमावली हे सर्व उपस्थितांना लागू आहे. कंपनी नियमानुसार असे वर्तन हे प्रतिबंधित असून कोणतीही त्याचं उल्लंघन केल्यास त्याची जबाबदारी ही संबंधितांची राहील. या घटनेच्या संदर्भामध्ये नेस्को किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक अथवा निष्काळजीपणा झालेला नाही असं देखील नेस्कोनं या निवेदनात म्हटलंय. गोरेगाव नेस्कोमध्ये ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये 7 आरोपींना वनराई पोलिसांनी अटक केली आहे. अटकेमधील 7 आरोपींना वनराई पोलिसांनी बोरिवली कोर्टामध्ये हजर केलं. 7ही आरोपींची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. गोरेगावमधल्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसनं झालेल्या मृत्यू प्रकरणामध्ये नेस्को सेंटर हे अधिकच अडचणीमध्ये आलंय. नेस्को सेंटरमध्ये याआधी झालेल्या टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्ये देखील ड्रग्जचं सेवन झाल्याचं तपासामध्ये उघड झालंय. त्यामुळे ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचं मोठं रॅकेट हे नेस्को सेंटरमधल्या कार्यक्रमामध्ये सक्रिय असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्यामुळे मुंबई पोलिसांचं मत हे समोर आलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई महापालिकेमध्ये येणार आहेत. राज ठाकरे आज मुंबई महापालिकेमध्ये येऊन महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत. नवीन नियुक्त झालेल्या महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांची ते भेट घेणार आहेत. नव्या आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी महापालिका कार्यालयामध्ये ते आज जाणार आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर झाली आहे. मदतीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 53,83,00,000 रुपयांचं वितरण होणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आर्थिक मदत मिळणार असून नागपूर, अमरावती, पुणे, संभाजीनगर विभागांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण 49,511 हेक्टर बाधित शेती क्षेत्रासाठी नुकसान भरपाई ही सध्या मिळणार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक उपनद्या आणि नाले हे कोरडे पडलेले आहेत. लाखनी तालुक्यामधील पालांदूर ते दिघोरी या मार्गावरील प्रमुख जुलबंद ही नदी एखाद्या वाळवंटासारखी भासतीये. नदीतील पाण्याचा प्रवाह तर सोडाच, पण ओलावा देखील आता शिल्लक राहिलेला नाहीये. नदी कोरडी पडलेली असली तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी मात्र आटलेलं नाहीये. हाताशी आलेला उन्हाळी भात पिकाला आणि पालेभाज्यांना वाचवण्यासाठी शेतकरी जीवाचं रान करतायत. महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांचं प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून हरियाणा पॅटर्न राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. कामगार मंत्री आकाश पुणकर यांनी ही माहिती दिलेली असून यासाठी हरियाणा पॅटर्नचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी लवकरच अभ्यास गट नेमला जाणार आहे. भारतीय मजदूर संघाच्या वतीनं वांद्रे इथल्या कामगार आयुक्त कार्यालयावरती कामगार आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या आंदोलनानंतर कामगार मंत्र्यांनी कामगार नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवरती सकारात्मक पावलं उचलण्याचं आश्वासन दिलंय.
मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील बायो मायनिंग आणि वैज्ञानिक बंद प्रकल्प हे पुन्हा एकदा रखडलेला आहे. ठेकेदारानं तिसरी डेडलाईन देखील चुकवल्यामुळे आता त्याच्यावरती 9 कोटी रुपयांचा दंड हा ठोठावण्यात आलाय. साधारण 731 कोटी रुपयांचा हा प्रकल्प ऑक्टोबर 2019 पासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेला नाहीये. 6 वर्षांमध्ये 70 लाख टन पैकी 60 टन कचरा हा हलवण्यात आलेला असला तरी अजून देखील 10 लाख टन कचरा हा शिल्लक आहे. दरम्यान ठेकेदारानं जागतिक पुरवठा साखळीतील अडचणींचं कारण देत आणखी मुदतवाढ मागितलेली असून प्रकल्पाच्या विलंबावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कंत्राटदाराला 30 एप्रिल 2026 पर्यंत इंट्रीम एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे, परंतु इथे जमा झालेला जो कचरा आहे तो बघता अजून 1 वर्ष तरी हे काम पूर्ण व्हायला लागणार आहे. या कंत्राटदाराला आतापर्यंत 9.5 कोटी रुपये देशातील सर्वात प्रदूषित शहरातील एक असलेल्या चंद्रपुरातील प्रदूषणाचा फटका हा खुद्द पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना देखील बसलेला दिसून आलाय. चंद्रपूर दौऱ्यावेळी पंकजा मुंडेंची आलिशान कार ही अक्षरशः प्रदूषणामुळे काळवंडलेली पाहायला मिळाली. चंद्रपुरात प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणार असल्याचं यावेळी पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे. त्याबरोबरच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीला देखील चाप लावण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय. परभणीच्या गंगाखेड तालुक्यामधील पडेगावमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद हा अखेर मिटलेला आहे. मंदिरासमोर बसवण्यात आलेला पुतळा नियोजित स्मारकाच्या जागी हलवण्यावरून गावामध्ये तणाव निर्माण झालेला होता. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनं बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये 31 मे पर्यंत हा पुतळा गावामधील नियोजित स्मारकाच्या जागी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे गावामध्ये निर्माण झालेला तणाव आता निवळण्याची माहिती समोर आली आहे. शांतता निर्माण केलेली आहे. सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी पुतळ्यासाठी ग्रामपंचायतीची जागा नवीन ठिकाणी पुतळ्यास देण्यात आली व नवीन ठिकाणी पुतळ्याचं खोदकाम आणि त्या स्मारकाचं खोदकाम आणि स्मारक तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे. सद्यस्थितीमध्ये गावामध्ये शांतता आहे. निश्चितपणे पुण्यश्लोक अहिल्याबाईच्या पुतळ्याच्या अनुषंगाने एक किरकोळ वाद मिटला होता, तो मिटलेला आहे. मी पोलीस दलाच्या वतीने असं आपल्या सर्वांना आवाहन करतो की दोन्ही समाजाने संयम पाळावा. नियोजित जागा अहिल्याबाई होळकरच्या पुतळ्यासाठी दिलेली आहे. माझे बांधव त्या पुतळ्याची जडणघडणीसाठी प्रयत्न करत आहेत. भंडारा शहरातील प्रमुख मार्गावरती मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणावरती नगरपालिका प्रशासनानं पुन्हा एकदा कारवाई सुरू केली आहे. छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी रस्त्यावरती दुकानदारी थाटल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचा देखील धोका वाढलेला आहे. याआधी मागील महिन्यामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम ही राबवण्यात आलेली होती, मात्र पुन्हा अतिक्रमण झाल्यामुळे आता पालिकेनं कठोर पावलं उचललेली आहेत. खात रोडसह शहरामधील विविध चौकांमध्ये अतिक्रमण हटवून साहित्य जप्त करण्यात आलंय. अकोल्यामध्ये ड्रग्सची पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 68 ग्रॅम ड्रग्स जप्त केलेले आहेत, ज्याची किंमत ही 13,80,000 इतकी आहे. अकोल्यातील सिव्हिल लाईन हद्दीमध्ये नवीन बस स्थानकाच्या पाठीमागे ड्रग्ज विक्रीसाठी एक व्यक्ती आलेला होता. मोहम्मद झहीर शेख असं या व्यक्तीचं नाव आहे. तो मूळचा ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं मदरशातील शिक्षकानं 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडलाय. इब्राहिम नवाब असं या शिक्षकाचं नाव आहे. बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणामध्ये शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूर शहरामधील कलमना परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गस्तीदरम्यान पोलीस उपनिरीक्षकावरती चाकून जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. त्यानंतर हल्ला करून आरोपींनी पोलिसांची बुलेट लुटून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपी अयान अहमदच्या आय्यशीचे धक्कादायक किस्से हे सध्या समोर आलेत. वडिलांकडे दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्यांचा वापर करत अयान मुलींना जाळ्यामध्ये ओढायचा आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करायचा. अयानचे जवळपास महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ हे सध्या समोर आलेत. त्यातल्या काही जणींनी अयान विरोधामध्ये तक्रार दाखल करण्याची हिंमत दाखवली आहे. कंटेंट क्रिएटर असलेला परतवाड्यामधल्या जयस्तंभ चौकाजवळच्या परिसरामध्ये हा अयान राहतो.
अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणी अल्पसंख्याक आयोगाचं पथक हे अमरावतीत पोहोचलंय. अल्पसंख्याक आयोगाच्या पथकानं जिल्हाधिकाऱ्यांशी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम या पथकानं जाणून घेतलाय. तर पथक सध्या फक्त चौकशी करणार आहे. पोलिसांकडून प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांकडे अहवाल हा सादर केला जाणार आहे. त्यानंतर आयोगाचे अध्यक्ष माध्यमांना या प्रकरणाची माहिती देतील. 2 लोगों की टीम है यहाँ पर. लोकल जिला बाल संरक्षण अधिकारी अजय डबले सर हमारे साथ में और जिला महिला बाल विकास अधिकारी गट सर भी साथ में है. लोकल हम महिला लॉ ऑफिसर और महिला ऑफिसर को भी साथ में लेके जाने वाले हैं. यहाँ की लोकल महिला बाल विकास की टीम के साथ में हम लोग अल्पसंख्यक विकास विभाग अल्पसंख्यक माइनॉरिटी डिपार्टमेंट साथ में वर्कआउट कर रहा है. बड़ा साहब, क्या आप विक्टिम से मिलने वाले हैं? अभी कुछ भी नहीं. अभी हम लोग जाकर चर्चा करेंगे. बाद में फिर आपको सारी जानकारी अल्पसंख्यक आयोग के अध्यक्ष पारे खान सर देने वाले हैं. लातूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शहरालगतच्या एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतील शिक्षक धाब्यावरती बसून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासत असल्याचा व्हिडिओ हा व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये संबंधित शिक्षक मद्यपान आणि धूम्रपान करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे आणि यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. लातूरचा शिक्षण पॅटर्न हा देशभरामध्ये आदर्श मानला जात असताना अशा घटनेमुळे शिक्षण व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागानं संबंधित शिक्षकाला बडतर्फ केल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. मी स्वतः मुख्याध्यापिका यांना बोललेली आहे. त्यांनी त्या शिक्षकाला टर्मिनेट केलं आहे असं सांगितलं आहे. पण तरीही आम्ही प्रशासनाच्या वतीने त्यांना याबाबतचा खुलासा की असा प्रकार का घडला याबाबतचा विचारतो आहोत आणि पुढील चौकशी करून कारवाई जी योग्य असेल ती करण्यात येईल. बेळगावच्या विजयपूर जिल्ह्यातील नागठाण गावामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही अशा टोमण्यामुळे संतापलेल्या जन्मदात्या बापानंच आपल्या 6 वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरकेरी या मुलाला 16 मार्च रोजी कराडजवळील वडोली परिसरामध्ये कृष्णा नदीत बुडवून मारल्याची कबुली ही आरोपीनं दिली आहे. सुरुवातीला मुलगा शाळेमध्ये असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर संशय वाढल्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि तपासामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला असून 1 महिन्यानंतर ही घटना समोर आली आहे. धाराशिवच्या परंड्यामध्ये अवैध वाळू उपसाच्या तक्रारीवरून तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये मोठा राडा झालाय. तहसीलदार निलेश काकडे हे त्यांच्या चिमुकल्या मुलीसोबत असताना देखील तक्रारदारानं त्यांची गाडी अडवून हुज्जत घातली. वाळू उपसावरती कारवाईबाबत विचारणा करत थेट धमकी देखील दिल्याचा आरोप हा करण्यात येतोय आणि यामुळे तहसीलदार आणि तक्रारदार यांच्यामध्ये प्रचंड बाचाबाची झाली. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून परंडा पोलिसांमध्ये संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान परिसरातील गावांमध्ये दिवसा ढवळ्या वाळू उपसा हा सुरू असल्याची तक्रार देखील करण्यात आलेली आहे.